सगळे तिढे सोडवले गेले आहेत. सकारात्मक दृष्टीने चर्चा होते आहे आणि गट बसण्याच्या जवळपास हे सगळं फायनल होईल. अमावस्या आहे, त्याच्या आधी काही फायनल करायचा नाही असा काही जणांचा निरोप आहे. त्यामुळे आता तो अमावस्येचं पाळावं लागेल. पण विजयादशमीच्या मुहूर्तावरती आमची विजयाची यादी बाहेर पडलेली असते. साधारणपणे कितीची यादी? असं सांगितलं जाते की 200 पेक्षा अधिक जागांवर तुमचं एकमत झालंय. मग आता 200 पेक्षा अधिक जागांवरती एकमत झाल्यावरती थोड्या जागांवरती भांडलं पाहिजे ना. असं सगळं तुझं तू असं नाही होत ना. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा लागतो. त्यांना थोडंसं बाहेर निरोप पाठवावे लागतात. अरे जाम भांडतायत तुम्ही. जर सगळं सरळ लावलं तर पक्षाचे कार्यकर्ते वाऱ्यावर सोडले जातील. तर तुम्ही सांभाळून घ्या, सांगा तुमच्याकडे जाम भांडतायत. पत्रकार परिषद होऊन एकत्रितरित्या जाहीर करणार की प्रत्येक पक्ष? लोकसभेचा तुमचा अनुभव काय आहे? जेव्हा अलायन्समध्ये येतात तेव्हा अलायन्स पार्टनर एकत्र येऊनच जाहीर करतात की एवढा आणि मग प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करतो. कुठल्या जागा प्रलंबित आहे त्याच्यावर चर्चा सुरू आहे, बाकी काय असं काही नाही. प्रत्येक विभागातल्या 2-4 जागावरती चर्चा सुरू आहे. जशी आमची आणि शिवसेनेची निफाडमध्ये चर्चा सुरू आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणावरती चर्चा चालू आहे. सर, पृथ्वीराज चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे, ते म्हणतात की लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा या काँग्रेसच्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेसचाच मुख्यमंत्रीपदावर दावा राहणार म्हणून. ते मोठे नेते आहेत. मी छोटा नेता आहे, छोट्या पक्षाचा नेता आहे आणि आमच्या पक्ष नेतृत्वाने सांगितलं आहे की आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण साहेब काय बोलतात त्याचं काय मला हरकत असण्याचं काही कारण नाही. मित्रपक्ष हे आमचे मित्रपक्ष आहेत. आत्ताच शेवटी उठताना बीच बोललो की कम्युनिस्ट पक्ष, CPI, CPIM, नंतर शेका पक्ष, समाजवादी पार्टी, या सगळ्यांशी आता आपण चर्चा करायला पाहिजे. जेव्हा आपण चर्चा अंतिम टप्प्यात आणली आहे तेव्हा त्यांना कुठल्या जागा कशा वाटायच्या, काय करायचं ह्याच्याबाबत चर्चा झाली पाहिजे. दसऱ्याच्या मुहूर्तावर काही मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुम्हाला आमच्या चेहऱ्याची एवढी काय घाई लागली आहे? काय पिक्चर बनवायचा आहे? येईल ना, आमचा चेहरा येईल ना. काय काळजी करू नका. चांगला मेकअप केलेला चेहरा जेव्हा ते शपथविधीला उभा राहील, काय नो टेन्शन. मला कुठे दाढी आहे? मला दाढी कुठे आहे? हो. अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी असं सांगितलं की 2024ची जी निवडणूक असेल त्यात महायुतीचं सरकार आहे. मात्र 2029ला पूर्णपणे स्पष्टपणे कमळ म्हणजे भाजपचं सरकार असेल. म्हणजे ह्याचाच अर्थ की त्यांची नेहमीची पद्धत आहे की हळूहळू तो कसा क्रोकोडाईल सगळ्यांना गिळत जातो तर ते गिळत जाणार सगळ्यांना. सांगितलं ना, स्पष्ट सांगितलं ना की कमळच असेल. ह्याचा अर्थ ते ओरिसात कोणाबरोबर गेले, साफ करून टाकला त्याला. तिथे KCR बरोबर होते, KCRला साफ करून टाकला. नंतर इथे YSR बरोबर होते, YSRला साफ करून टाकला. इथे शिवसेनेला बाजूला ढकलून दिलं. ती त्यांची सवय आहे. मित्र म्हणायचा, असा बगलेत घ्यायचा आणि कडक इथलं आड मोडून टाकायचं. अमित शहा असे देखील म्हणतात की ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी तुतारी गटाचे कार्यकर्ते फोडा, आपल्या पक्षात सगळ्यात जास्त जॉईन करा असं देखील म्हणतात. फोडाफोडीशिवाय दुसरं काही करूच नका. राजकारण हे फक्त फोडाफोडीचं आहे. हेच आम्हाला आता भाजपकडनं शिकवलं. आम्हाला राजकारण म्हणजे समाजकारण, राजकारण म्हणजे लोकांच्या सुखदुःखातला सहभाग, राजकारण म्हणजे लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता असं वाटायचं. आता म्हणजे हा याच्या घरी जा, त्याच्या घरी जाऊन चहा पी आणि त्याला फोडून बाहेर घेऊन ये, त्याच्या घरी जा, चहा पी, फाडून घेऊन. अरे काय लावलंय काय? महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं करून टाकलं BJPने.
घरं फोडली, हे काय हे मोठ्या नेत्याला सुचतं का हे बोलणं की पक्षाचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे घेऊन या? काय है ना सर, आज MVA की बैठक हुई है, लगभग कितनी सीट पे हम कह सकते हैं कि सारी चीज़ें सॉल्व होती हुई नजर आ रही हैं? लगभग 2/3 2/3 जगह पे एकमत हो गया है। और चर्चा आस्ते आस्ते आस्ते, देखो ऐसा है कि 48 सीटें थी तब हमने इतना टाइम लिया था, आप लोग भी बोल रहे थे टूटने की संभावना है, बहुत ही कुछ नहीं है। हंसी मजाक करके, टेंशन धीरे आस्ते करके कम करके चर्चा आगे बढ़ रही है और अच्छी चर्चा हो। कब तक हम उम्मीद कर सकते हैं कि आपकी सूची जाहिर हो जाएगी? देखो मुझे लगता है कि दसरा के शुभ मुहूर्त पे हमारी यादी बाहर आ जाएगी, उसके पहले अंतिम हो जाएगी, लेकिन जाहिर होगी दसरा की शुभ मुहूर्त पे। सर मुंबईतल्या काही आज जागांवर हम ना एक मिनिट, आज देवेंद्र फडणवीस ने लव जिहाद को लेकर एक बयान, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.